6 मे 1986 या दिवशी कोल्हापुरात शिवसेनेचा जन्म झाला असं म्हटल्यास वावगं ठरू नये। कोल्हापूर जिल्ह्यात स्वर्गीय रामभाऊ चव्हाण आणि शिवाजीराव चव्हाण या दोन्ही बंधूंनी शिवसेनेची एक हाती धुरा सांभाळली होती। शिवसेना म्हणजे चव्हाण बंधू आणि चव्हाण बंधू म्हणजे शिवसेना असं गणित कोल्हापुरात झालं होतं। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली चव्हाण बंधूंनी कोल्हापुरात शिवसेना रुजवली। चव्हाण बंधूंनी लावलेल्या शिवसेनेच्या रोपट्याचे रूपांतर स्वर्गीय रामभाऊ चव्हाण यांनी वटवृक्षामध्ये केलं। कोल्हापूर शहराबरोबरच खेडोपाड्यात कार्यकर्त्यांचे मोठं जाळ निर्माण केलं। काँग्रेस आणि शेका पक्षाच्या वादळामध्ये दिलीप देसाई, सुरेश साळुंखे आणि त्यानंतर राजेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून शिवसेनेने कोल्हापूर शहराचे आमदारपद भूषवलं। आज देखील शिवसेनेचे नेतृत्व स्वर्गीय रामभाऊ चव्हाण यांचे सुपुत्र सुजित चव्हाण हे मोठ्या नेटाने करत आहेत। शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हा प्रमुख असणाऱ्या सुजित चव्हाण आणि आमदार राजेश क्षीरसागर कोल्हापूर जिल्ह्याची शिवसेनेची धुरा खंबीरपणे सांभाळत आहेत। आता चव्हाण कुटुंबियातील तिसरी पिढी म्हणजेच प्रसाद चव्हाण देखील युवा सेनेचे पदाधिकारी आहेत। त्यांनी रामभाऊ दादा चव्हाण फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्याची सुरुवात केली आहेच, शिवाय परिसरातील नागरिकांच्या आग्रहाखातर त्यांनी कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक लढवण्याचा निर्णय देखील घेतला आहे। त्यांना त्यांचे चुलते अजितदादा चव्हाण आणि चुलत बंधू अजिंक्य चव्हाण यांची खंबीर साथ मिळाली आहे। सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणाऱ्या मनमिळाऊ प्रसाद चव्हाण या नव्या दमाच्या तरुणास परिसरातील नागरिकांचा दिवसेंदिवस पाठिंबा वाढत आहे। यामुळे भावी नगरसेवक म्हणून प्रसाद चव्हाण यांच्याकडे पाहिलं जात आहे।